श्रीगोंदाच्या शैक्षणिक क्षितिजावर सेवानिवृत्त गट शिक्षणाधिकारी अनिल शिंदे यांनी दीपस्तंभ अशी कामगिरी केली आहे आणि अग्निपंख फाउंडेशनला विद्यार्थी शाळांना प्रोत्साहन देण्यासाठी निस्वार्थ भावनेने ते काम करत आहे। यामुळे श्रीगोंद्याच्या शैक्षणिक बागेत चांगली फुले उमलू लागली आहे असे गौरवोद्गार जिल्हा सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी श्रीगोंदा येथे काढले। शनिवारी येथील महाजी शिंदे विद्यालयात अग्निपंख फाउंडेशनने गट शिक्षणाधिकारी अनिल शिंदे यांच्या सेवापूर्तीनिमित्त तसेच एमपीएससी व एनएमएसएस परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव आयोजित करण्यात आला होता। यावेळी मुजीब शेख बोलत होते। श्रीगोंदा तालुक्यात 27 वर्षे सेवा करण्याचे भाग्य लाभले आणि शिक्षकांचे लाख मोलाचे सहकार्य लागले अशा भावना यावेळी अनिल शिंदे यांनी व्यक्त केल्या। नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत यावेळी म्हणाल्या की 10वीला 48% गुण होते, फार हुशार नव्हते, मात्र एमपीएससी परीक्षेचे ध्येय निश्चित करून अभ्यास करून हे ध्येय गाठले। तर अग्निपंखचे कोषाध्यक्ष संजय लाकूडझोडे यांनी भविष्यात श्रीगोंदा शहरात एक प्रशस्त वाचनालय सुरू करण्याचा मानस व्यक्त केला। यावेळी प्राचार्य डी भुजबळ, नवनाथ खामकर, मेजर मुख्याध्यापिका गीता चौधरी यांची भाषणे झाली तर प्रास्ताविक नवनाथ दरेकर यांनी केले। यावेळी निळकंठ बोरुडे, अंकुश घाडगे, गोपाळ डांगे, अनिल ननावरे, भाऊसाहेब वाघ, बीबी गोरे, एनटी शेलार, संतोष होले, विकी शेवले, विजय लंके, मनीषा काकटे हे उपस्थित होते। सूत्रसंचालन दत्ताजी जगताप तर विलास लबडे यांनी आभार मानले। अग्निपंख फाउंडेशन, दक्ष फाउंडेशन, न्यायमूर्ती आदरणीय शेख मुजीब शेख साहेब, मुख्याधिकारी आदरणीय भगत मॅडम, रयत संकुल, रयतचे प्राचार्य असतील दोन्ही शाळांचे सर्व यांच्या माध्यमातून आज या तालुक्यामध्ये जे स्पर्धा परीक्षेमध्ये प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी, जे आता एमपीएससीमध्ये प्रथम आलेले किंवा त्यांनी निवड झालेली असे विद्यार्थी, या शाळा ज्या अनेक उपक्रम चालवतात त्यामध्ये एनएमएमएस या परीक्षेमध्ये प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थिनी यांचा गौरव या अग्निपंख फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आला। या कार्यक्रमामध्ये आदरणीय न्यायमूर्तींनी या विद्यार्थ्यांना भविष्यात कसं काय आपलं जीवन जगावं याबद्दल मार्गदर्शन केलं। त्याचप्रमाणे या फाउंडेशनचं एक सातत्यानं काम चालू असतं। त्या फाउंडेशनचे सर्व बाळासाहेब काकडे यांच्या माध्यमातून हे जे युनिट काम करतं, हे युनिट अगदी समाजातील तळागाळातील व्यक्तींना आधार देण्याचं काम करतं। जे नवागत आहेत त्यांचं स्वागत करतं आणि ज्यांना मदतीची गरज आहे अशांना मदत देऊन एक समाजापुढे एक आदर्श निर्माण करण्याचं काम हे अग्निपंख फाउंडेशन करत असतं। त्यांना शतश धन्यवाद। आणि या कार्यक्रमामध्ये या पत्रकार बांधव म्हणून जे आहेत दत्ताजी जगताप असतील, आप्पासाहेब कुलकर्णी असतील आणि इतर जे सर्व तालुक्यातील जे पत्रकार बांधव आहेत हे सुद्धा समाजाला एक चांगली दिशा देण्याचं काम या ठिकाणी करत आहे। मी माझ्या वतीनं ह्या सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि ह्या ज्या मुलं आहेत ह्या मुलांना एक पुढं आदर्श किंवा ह्या मुलांना ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून भविष्यात काय केलं जातं नुसतं आपण पुस्तकात पाहण्यापेक्षा प्रत्यक्षात त्यांना हे समोर उदाहरणं दाखवेल काही मुद्दे जर पाहायला भेटले तर त्यांच्या जीवनामध्ये एक चांगले कलाटणी भेटण्याचा हा एक मार्ग आहे असं मला वाटतं। म्हणून मी या सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। आमचा मान सन्मान केला त्याबद्दल मी अग्निपंख फाउंडेशन हे सर्व युनिट यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। आज रयत शिक्षण संस्थेच्या महाजी शिंदे शाळेमध्ये अग्निपंख फाउंडेशन आणि शाळेच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ इथं आयोजित केलेला होता आणि एमपीएससीमध्ये राज्यस्तरावर यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचाही इथे सत्कार करण्यात आला। शिवाय सेवानिवृत्त अनिल शिंदे सरांचाही सत्कार करण्यात आला। खरं तर अग्निपंख फाउंडेशनचा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श राहावा किंवा त्यांचं काही यश मिळालं त्यांना तर त्यांचंही कौतुक व्हावं आणि त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी, त्यांच्या सोबत्यांच्या यशामधून बाकी विद्यार्थ्यांना पण प्रेरणा मिळावी हा अतिशय चांगल्या उद्देशाने आयोजित केलेला छोटासा आटोपशीर पण अतिशय सुंदर असा कार्यक्रम इथं पार पडलेला आहे। खरंच हा कौतुकास्पद उपक्रम त्यांनी केलेला आहे। जनजागर मराठीसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा।